नांदेड जिल्ह्यात नडशी हे गाव आहे. गाव जरी छोटे असले तरी सर्व दूर परिचित आहे. याच गावात बजरंग नगरमध्ये लक्ष्मण रॅपनवाड यांचा परिवार वास्तव्याला आहे. लक्ष्मण रॅपनवाड यांना 5 मुली आणि 2 मुले आहेत. यापैकी उज्ज्वला या मुलीचा विवाह 5 वर्षापूर्वी नांदेड येथील अशोक धोत्रे यांच्यासोबत झाला होता. वडील लक्ष्मण यांनी अतिशय कष्ट करून मुलगी चांगल्या घरी नांदावी यासाठी अशोक याला संसारात लागणाऱ्या सर्व गोष्टी दिल्या होत्या. अशोक आणि उज्ज्वला हे नांदेड येथील तरोडा भागात राहत होते. पाहता पाहता दिवस लोटत होते. 5 वर्ष कधी निघून गेले कळलेच नाही. अशोक यांना 2 मुले झाली. सर्व काही एकदम चांगले चालत होते, परंतु अशोकचा स्वभाव इतरांपेक्षा थोडा वेगळाच होता. तो नेहमीच चिडचिड करायचा. छोट्या छोट्या कारणावरून वाद घालत असायचा. मात्र अशोकची बायको उज्ज्वला याकडे दुर्लक्ष करत होती. तिला वाटायचे नवरा आहे, बोलला असेल नवऱ्याचे तेवढे काय मनावर घ्यायचे. नवऱ्याचे सर्व काही विसरून उज्ज्वला आपले पुढील उज्ज्वल भविष्य पाहत होती. काही दिवस लोटल्यानंतर अशोकच्या वागण्यात थोडे बदल होत होते. आता अशोक दारू ढोसून घरी येत होता. घरी येऊन बायको उज्ज्वलाशी भांडण करू लागला. त्यात उज्ज्वलाला मारहाण देखील होत होती. असे अनेक वेळा घडू लागले. या रोजच्या त्रासाला उज्ज्वला कंटाळून गेली होती. ही बाब आपल्या आई वडिलांना सांगावी म्हणून उज्ज्वलाने आई पारुबाई हिला फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. मुलगी उज्ज्वला अशोकच्या त्रासाबद्दल सांगत होती. हे ऐकून आई पारुबाई यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आईने उज्ज्वलाला धीर दिला आणि सांगितले, बेटा काही काळजी करू नको, आम्ही येतो नांदेडला, सर्व काही ठीक होईल. आई पारुबाई यांनी मुलगी उज्ज्वलाला भक्कम असा धीर दिला होता. दिल्या घरी लेकराला त्रास होत असल्याची वेदना पारुबाई यांना झाली. त्यांनी लगेच 4-5 नातेवाईकांना सोबत घेऊन नांदेड येथील जावयाचे घर गाठले. अशोक यांच्या घरी बायको उज्ज्वलाचे सर्व नातेवाईक बसले होते. नेमके अशोक हा कशामुळे भांडण करत आहे अशी विचारणा त्यांनी अशोककडे केली. तेव्हा मात्र नातेवाईकांसमोर अशोकची बोलती बंद झाली. अशोकने कोणाचे मन दुखावेल अशी भाषा वापरलीच नाही. सर्व अगदी शांतपणे घेतले. सर्व नातेवाईकांनी अशोक आणि लेक उज्ज्वला या दोघांनाही भांडण न करण्याची समज दिली आणि ते निघून गेले. त्यानंतर अशोकच्या घरी शांतता नांदू लागली. मात्र कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे शांत झालेले वातावरण पुन्हा तापू लागले. अशोक बायको उज्ज्वलाशी भांडण करून मारहाण करू लागला. आता तो म्हणायचा, बोलव तुझ्या नातेवाईकांना, असे म्हणत तो उज्ज्वलाला मारहाण करू लागला. पुन्हा नातेवाईक त्याला समजावून सांगत होते. अशोकच्या परिवारातील नातेवाईकही अशोक याला समजावून सांगत होते. मात्र अशोक कोणाचेच ऐकत नसल्यामुळे उज्ज्वला नवरा अशोकचा मार सहन करत 2 लेकरांना उराशी घेऊन दिवस काढत होती. कारण आज ना उद्या अशोकमध्ये बदल होईल अशा आशेवर ती जगत होती. मात्र अशोकमध्ये काही बदल होत नव्हता. अशोकच्या रोजच्या त्रासाला उज्ज्वला आता खूपच त्रासून गेली होती. म्हणून काही दिवस ती माहेरी नरशी येथे जाण्याचा निर्णय उज्ज्वलाने घेतला होता. आपली 2 मुले घेऊन उज्ज्वला माहेरी आई वडिलांकडे नरशीला निघून गेली. इकडे अशोक नांदेड येथे एकटाच राहू लागला. बायको माहेरी गेल्यामुळे अशोकला करमत नसल्यामुळे अशोकने सासरवाडीला फोन केला. बरेच दिवस झाले, आता पाठवून द्या उज्ज्वलाला अशी विनवणी तो करू लागला. तेव्हा उज्ज्वलाची आई पारुबाई जावई अशोकवर चांगलीच भडकली. नाही पाठवत आम्ही पुरीला, तुम्हाला या अगोदर बरेच वेळा समजावून सांगितले होते, परंतु तुमच्यात काही बदल होत नाही. बसा तुम्ही एकटेच घरी, असे पारुबाईने खडसावून सांगितले. त्यानंतर 7-8 दिवस लोटले गेले. उज्ज्वला काही सासरी जाण्यास तयार नव्हती. उज्ज्वलाला माहेरी राहून थोडे शांत वाटत होते, पण तिकडे अशोक याला करमत नव्हते. उज्ज्वला नांदायला येत नसल्यामुळे अशोक सासूरवाडी नरशी येथे पोहोचला. अशोकने एवढे भांडण करूनही जावई घरी आल्यानंतर एकाही माणसाने ब्रशब्द काढला नाही. कारण नवरा बायकोचे भांडण हे दोघेच मिटवू शकतात. त्यात दुसरा पडला की सत्यानाश झाला म्हणून समजा, या विचाराने सगळे गप्प बसले होते.
अशोकचा सासूरवाडीमध्ये चांगलाच पाहुणचार झाला. बराच वेळ झाला होता. अशोकने आपली बायको उज्ज्वलाला सांगितले, चल जाऊ आता नांदेडला, बस झाला आता, किती दिवस झाले, चल आता. पण उज्ज्वला ऐकायला तयार नव्हती. नाही येणार मी, किती त्रास सहन करू मी तुमचा, या मारहाणीत माझ्या लेकरांना काही झाले तर मी काय करू, नाही येत मी तुमच्यासोबत, असे म्हणत उज्ज्वलाने नवरा अशोकला सोबत येण्यास स्पष्ट नकार दिला. कारण उज्ज्वलाच्या बाजूने सर्वजण होते. अशोकने बरेच प्रयत्न केले, मात्र उज्ज्वला काही अशोकसोबत येतच नव्हती. अखेर अशोक रागाच्या भरात नांदेडला निघून गेला. त्याला वाटले बायको उज्ज्वला काही दिवस माहेरी राहून परत येईल. पुन्हा 8 दिवस झाले, बायको उज्ज्वलाचा साधा फोनही आला नाही. आता अशोक चांगला तापला होता. त्यामुळे अशोकला यात नेमका काय निर्णय घ्यावा हे कळण्याचे झाले. अखेर अशोकने एक निर्णय घेऊन पुन्हा सासरवाडीला जाऊन बायको उज्ज्वलाला घेऊन येण्याचा निर्धार केला. तो नरशिगावच्या दिशेने निघाला. दिनांक 11 डिसेंबर 2024च्या दिवसाला सुरुवात झाली होती. वार बुधवार होता. आधीच सासरवाडीचे वातावरण गरम होते. एकटे कशाला जायचे म्हणून अशोकने त्याच्या एका मित्राला सोबत घेतले. ते दोघेजण मोटरसायकलवरून नांदेड येथून नरशी या गावाकडे रवाना झाले. काही तासात अशोक नरशी गावात पोहोचला. पण तो सासऱ्यांच्या घरी गेला नाही. त्याने थोडा वेळ इतरत्र घालवला. एका दारूच्या ठेल्यावर जाऊन अशोकने दारू ढोसली. मग काही गडी आता लढाई करण्यास तयारच झाला होता. सोबत असलेल्या सहकार्याला म्हणाला, चल आता माझ्या सासरवाडीला जाऊ. लगेच गाडीची किक मारून अशोक व अन्य एक जण बजरंग नगर येथे पोहोचले. अशोकला दारू ढोसून सासरवाडी येथे यायला 4:30 वाजले होते. दारात पोहोचताच अशोक जोराने ओरडला, कुठे आहे माझी बायको. अशोकचा आवाज येताच त्याची बायको आणि इतर नातेवाईक घराबाहेर आले. सासू पारोबाई या घराबाहेरील अंगणात बसल्या होत्या. अशोक पारोबाईच्या समोर जाऊन थांबला. त्याने विचारणा केली, उज्ज्वलाला नांदण्यास का पाठवत नाही. पारोबाई यांनी एकही शब्द काढला नाही. अशोक तोंडात येईल तो अपशब्द बोलत होता. मात्र काही वेळातच शाब्दिक बाचाबाची होऊन अशोक आणि सासू पारोबाई यांच्यात चांगलाच वाद सुरू झाला. बायको उज्ज्वला व घरातील इतर नातेवाईक काही अंतरावर थांबले होते. थांब आता तुला दाखवतोच, उज्ज्वलाला पाठवत नाहीस ना, असे बोलून अशोकने धारदार चाकू बाहेर काढला आणि पारोबाईच्या गळ्यावर सपासप वार केले. पाठवत नाहीत ना माझ्या बायकोला, असे म्हणत तो वार करत होता. अचानक घडलेल्या या प्रसंगाने सारे स्तब्ध झाले. अशोक रक्ताने माखलेला चाकू दाखवत ओरडू लागला, या माझ्याजवळ कोण येते ते एका एकाचा मर्डरच करतो. घरातून पारोबाईची सून पळत आली तेव्हा अशोक चाकू घेऊन तिच्या मागे पळत सुटला. मात्र घराचे गेट बंद झाल्याने अशोक आत शिरू शकला नाही. त्याने तिथून पळ काढला. तिकडे चाकूचे घाव वरमी लागल्याने पारोबाई जमिनीवर पडली होती. ती तडफड करत होती. उज्ज्वला आणि इतर नातेवाईक पारोबाईच्या जवळ पोहोचले तेव्हा पारोबाईच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मुलगी उज्ज्वलाने टाव फोडला. वाचवा माझ्या आईला कुणीतरी, असे म्हणत ती आक्रोश करू लागली. रक्तबंबाळ आईचे डोके मांडीवर घेऊन उज्ज्वला जोराजोराने आक्रोश करत होती. तेवढ्यात कुणीतरी गंभीर जखमी पारोबाईला पाणी पाजू लागले. मात्र जखमी पारोबाईची संपूर्ण हालचाल बंद झाली होती. तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती प्रथम उज्ज्वलाने नरसी पोलीस चौकी येथे जाऊन दिली. त्यानंतर रामतीर्थ पोलिसांना नरसी गावकऱ्यांनी फोन करून माहिती सांगितली. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी अशोक धोत्रे व अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित अशोककडून गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू पोलिसांनी जप्त केला. घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून पारोबाईचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवून दिला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.